अखेर गोरेगावचा उड्डाण पूल सेवेत दाखल, पण रस्त्याच्या दर्जावर का होतीये टीका? कोट्यवधी रुपये खर्चून उड्डाण पूल बांधला, पण निकृष्ट बांधकामाला जबाबदार कोण? वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक नवा उड्डाण पूल सुरू झालाय. गोरेगाव मधल्या मृणालताई गोरे उड्डाण पुलाचं नुकतंच महापौरांच्या हस्ते उद्घाटन झालं. यामुळे गोरेगाव परिसरातल्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 7 वर्ष या पुलाचं बांधकाम सुरू होतं. अनेक वेळा या प्रकल्पाला मुदतवाढ देऊन अखेर हा पूल पूर्ण झाला. पण या पुलाच्या दर्जावरून विरोधकांनी टीकेचे आसूड ओढलेत. 248 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल कसा आहे, त्यावर टीका का होतीये आणि मुळात हा प्रकल्प काय होता, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि तो पूर्ण व्हायला इतका वेळ का लागला, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. गोरेगाव पश्चिम इथं राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान मृणालताई गोरे उड्डाण पुलाचा नुकताच विस्तार करण्यात आला. या विस्तारित पुलाची एकूण लांबी 750 मीटर असून रुंदी 15.50 मीटर इतकी आहे. या उड्डाण पुलाच्या विस्तारामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव पूर्व ते रिलीफ रोड तसंच अंधेरी पश्चिमकडे जाणाऱ्या जोड रस्त्याला थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे 30 मिनिटांचा प्रवास कालावधी कमी होऊन अंदाजे 5 ते 10 मिनिटांपर्यंत येणार आहे. तसंच स्वामी विवेकानंद मार्ग आणि परिसरातल्या वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होईल असा दावा करण्यात येतोय. 6 जून रोजी या विस्तारित कामाचं लोकार्पण महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आता इथल्या रस्त्यावर टीका काय होतीये ते पाहणार आहोत, पण आधी पाहूया हा प्रकल्प कधी सुरू झाला, त्याला खर्च किती आला. या विस्तारित प्रकल्पाला 2018 मध्ये मंजुरी मिळाली आणि मार्च 2019 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला हे काम 24 महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण त्यासाठी वारंवार मुदतवाढ दिल्यानंतर अखेर 8 वर्षांनी हा प्रकल्प बांधून पूर्ण झाला. विशेष म्हणजे सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च 209 कोटी रुपये इतका अंदाजित होता. मात्र तांत्रिक बदल, सुधारित मंजुरी आणि अतिरिक्त बांधकामामुळे हा खर्च वाढून अखेर 248 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. एकीकडे या उड्डाण पुलामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे या रस्त्याच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या उड्डाण पुलाचा उद्घाटन झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात रस्त्याचा सुमार आणि निकृष्ट दर्जा दिसत असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अनिश गवांदे यांनी यावर टीका करणारी एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, मुंबईतल्या नव्या उड्डाण पुलाचं वास्तव. तब्बल 248 कोटी रुपये खर्च करून बांधलेला 750 मीटर लांबीचा हा उड्डाण पूल आहे. याला प्रति मीटर तब्बल 33 लाखांचा खर्च आलाय. पण उद्घाटन झाल्याच्या काही तासात पुलावर खड्डे पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा उड्डाण पूल ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांच्या नावानं उभारण्यात आला. त्यांनी सामान्य मुंबईकरांना सन्मानानं जगता यावं यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. प्रकल्पासाठी 7 वर्षांचा कालावधी, 3 वेळा वाढलेला खर्च आणि ठेकेदारावर दंडाची कारवाई, एवढ्या सगळ्यानंतर मुंबईकरांना हीच गुणवत्ता मिळणार का, असा सवाल गवांदे यांनी केलाय. एकंदरीत कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या रस्त्याच्या बांधकामावर आता टीका होतीये. मग सुमार दर्जासाठी जाब कुणाला विचारायचा असा प्रश्न आहे. कोट्यवधी रुपये घेणारा ठेकेदार याला जबाबदार आहे, की त्याला कॉन्ट्रॅक्ट देणारे अधिकारी, की मग चांगले रस्ते देण्याचं आश्वासन देणारे नगरसेवक? आता राजीनामा कुणाचा मागायचा, हाच एक सवाल आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.